जाणून घ्यायचं मला की नेमकं तनिषा आणि त्या उर्मिलाच्या बाबतीत काय घडलं. अहो मला कळतच नाहीये की हे सगळं काय घडतंय. मी ना आईची शपथ घेऊन सांगते, मी तनिषा मॅडमला दारू पाजली नाही. अहो त्या स्वतःच असं म्हणाल्या की त्यांना दारू प्यायची इच्छा होती आणि त्यांनी स्वतःच दारू प्यायला सुरुवात केली. मी बसले त्यांच्याबरोबर, आम्ही गप्पा मारल्या. त्या म्हणाला ग्लास भरून दे, मी ग्लास भरून दिला त्यांचा. पण ह्या सगळ्यात मी काय त्यांना पाजली नाही. आता उर्मिला ताईंच्या बाबतीत सुद्धा त्या ज्यूस मध्ये मी पपई टाकली नाही. आबा मी का करेन असं? हो त्यांच्या आणि त्यांच्या बाळाच्या बाबतीत असा विचार कसा बरं करेन मी? पण मालती मॅडमचा मान ठेवण्यासाठी मी म्हणाले त्यांना सॉरी, पण मी असं काही केलं नाही. मी हे सगळं इंद्रजित सरांना खरं सांगत होते, पण त्यांनी माझं ऐकूनच घेतलं नाही. ते मला समजून न घेताच हे असे वागतायत माझ्याशी. मी खरं सांगू तर काही दिवस झाले ते खूप विचित्र वागतायत. मला मान्य आहे की त्यांना टेन्शन आहे, कामाचं लोनचं टेन्शन आहे, पण तरी ते असे गोंधळलेले वाटतात. त्यांचं कशातच लक्ष नाहीये. ते माझ्याशी नीट बोलत सुद्धा नाही. मी त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला पण ते मला काहीच सांगत नाहीये. मला कळत नाही आबा मी काय करू आता या सगळ्यामध्ये. जेव्हा स्वतःच्या मनाविरुद्ध गोष्टी घडतात ना, तेव्हा त्या सोडून द्यायच्या असतात. त्याचा त्रास करून घ्यायचा नाही, असं उदास व्हायचं नाही. यातलाही मार्ग निघेल. बरं मला सांग, आपण त्या झोपडीत राहत होतो, तू आम्हाला बंगल्यात घेऊन आलीस. हा बंगला माझा आहे, पण तू आम्हाला तो परत मिळवून दिलास. तू आपल्या हक्कांसाठी लढलीस. तू अगं तू अशी अनेक संकट झेलली आहेस, पेलली आहेस, बघितली आहेस. असंख्य वादळामध्ये तू मार्ग काढलायस. मला अशी मुळमुळ रडणारी राणी नाही आवडत, लढणारी राणी आवडते. माणूस संकटाशी तेव्हा लढेल जेव्हा त्याला माहित असेल की काय संकट आहे. मला कळतच नाही की काय घडलंय, पण मला एवढं कळतंय की काहीतरी गडबड. आमच्या दोघांमध्ये असं काहीतरी घडलं जे कदाचित मला माहित नाही. हे तुला कळलंय ना? मग आधी शांत हो. जे काही घडते ते समजून घेण्याचा प्रयत्न कर, ऑब्झर्व कर. मार्ग सापडेल. तुझ्या मनासारख्या गोष्टी घडायला हव्या असतील ना, तर त्यासाठी प्रयत्न कर. तू करशील, मला खात्री आहे. आणि यापुढे मनात कुठलीही गोष्ट ठेवायची नाही. हक्कानं मला सांगायची. मला बाकीच्यांचं माहित नाही, पण तुझा हा बाप तुझ्या पाठीशी कायम उभा आहे. कायम. शांत हो, छानशी हस. थँक्यू. बर. राणी, चुकलं माझं.